अपघाताचा बनाव करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखाकडून निष्पन्न करून त्यांना जेरबंद। एरंडोल पोलीस स्टेशन CCTNS नंबर 96/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 281 वगैरे प्रमाणे गुन्हा नमूद। गुन्ह्यातील फिर्यादी नामे कल्पना दशरथ महाजन, वय 41 वर्ष, राहणार व्यवसाय माजी नगरसेविका, नगर परिषद एरंडोल, महात्मा फुले पुतळ्याजवळ एरंडोल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 14 जून 2025 रोजी एरंडोल पोलीस ठाण्यात दाखल होता। नमूद गुन्ह्यातील जखमी इसम नामे दशरथ बुधा महाजन हे नगर परिषद एरंडोल येथे माजी उपनगराध्यक्ष होते। त्यावरून त्यांच्या एरंडोल शहरातील बऱ्याच राजकीय लोकांशी मतभेद होते। त्यावरून फिर्यादी व त्यांचे नातेवाईक यांनी सदर झाल्या प्रकाराबाबत संशय व्यक्त करून सदरच्या गुन्ह्यातील जखमी इसम दशरथ महाजन यांचा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता वर्तवली होती। त्यावरून डॉक्टर महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव यांनी सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्याकडे पुढील तपासाकरिता वर्ग केला होता। डॉक्टर महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, स्थानिक गुन्हे शाखेचे 2 पथक तयार करण्यात आले। नमूद पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने घटनास्थळाचा बारकाईने अभ्यास करून नमूद घटनास्थळाकडे जाणारे येणारे रस्त्यांचे CCTV तपासण्याच्या कामाला सुरुवात केली। परंतु घटना घडली त्या दिवशी व त्यानंतर वादळ व पाऊसमुळे बऱ्याच ठिकाणी विद्युत पोल कलल्यामुळे विद्युत प्रवाह बंद असल्याने CCTV फुटेज प्राप्त करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या। परंतु तपास पथकाने एका पेट्रोल पंपावरील CCTV फुटेजचे तपास पथकातील पोलीस हवालदार प्रवीण मांडोळे व राहुल कोळी यांनी सतत 8 तास परीक्षण करून नमूद गुन्ह्यात आरोपी निष्पन्न करून सदरचा गुन्हा हा अपघात नसून घातपात असल्याचे उघडकीस आणले व नमूदचा गुन्हा करणारे इसम नामे उमेश उर्फ बदक सुरेश सुतार, वय 40 वर्ष, शुभम कैलास महाजन, वय 19 वर्ष, पवन कैलास महाजन, वय 20 वर्ष, सर्व राहणार एरंडोल, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव यांना निष्पन्न करून स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथकाने शितापीने ताब्यात घेऊन चौकशी केली असता नमूद आरोपितांनी सदर गुन्हा केला असल्याची स्पष्ट कबुली दिली। कबुली दरम्यान आरोपी उमेश उर्फ बदक सुरेश सुतार याने सदरचा गुन्हा पूर्ववैमनस्यातून केला असल्याचे सांगितले आहे। तसेच गुन्हा करताना गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची बोलेरो 4 चाकी गाडी आरोपी उमेश उर्फ बदक सुरेश सुतार, वय 40 वर्ष यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे। सदर गुन्ह्यात वरील आरोपितांना अटक करण्यात आली असून न्यायालयासमोर त्यांना हजर करून अजून कोणाचा सदर गुन्ह्यात सहभाग आहे अगर कसे याचा पोलीस सखोल तपास करीत आहेत। सदरची कार्यवाही डॉक्टर महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, कविता नेरकर, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव तसेच विनायक कोते, उपविभागीय पोलीस अधिकारी अंमळनेर भाग यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, निलेश गायकवाड, पोलीस निरीक्षक एरंडोल पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे, पोलीस हवालदार हरिलाल पाटील, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, अक्रम शेख, प्रवीण भालेराव, रवी कापडणे, राहुल कोळी, जितेंद्र पाटील, भूषण पाटील, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, पोलीस शिपाई प्रशांत पाटील, एरंडोल पोलीस स्टेशन यांच्या पथकाने केली आहे। एरंडोल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 12 तारीख अंदाजे 1 वाजता एक एरंडोल नगराचं माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांचा अपघात झाला होता। हे अपघात झालेल्या ठिकाणी एरंडोलवरून धरणगावला जाणाऱ्या भालेगाव फाटावरून बोरगाव या दोन्ही गावाचा मधात अपघात झाला होता। मग त्याच्या अनुषंगाने एरंडोल पोलीस स्टेशनला अपघातातली गुन्हे आम्ही दाखल करण्यात आले होते। मग काही लोकांनी ते संशय देखील व्यक्त केलं होतं की म्हणजे ही घातपाताची प्रकार होऊ शकते म्हणून। मग त्याच दृष्टीने आम्ही तपास चालू होते आणि हे तपास आम्ही LCBला ट्रान्सफर करण्यात आले होते। मग त्याच्या अनुषंगाने तपास चालू असताना मग 3 इसमांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। ते ताब्यात घेतलेलं माणसाचं नाव आहे उमेश उर्फ बदक सुरेश सुतार, हा वय 40 वर्ष आहे। यांना ताब्यात घेतला आणि त्याच्यासोबत 2 लोक होते, त्यांनाही ताब्यात घेतला। यांनी कबुली दिलेली आहे की यांचा आणि दशरथ महाजनचा एक 12 वर्षापूर्वी भांडण झालं होतं। ही भांडणामध्ये दशरथ महाजननी हा बदकला
मारहाण केलं होतं आणि तेव्हापासून त्यांचं मनातला राग होता आणि योग्य टाईमसाठी तो वाट पाहत होता. मग अचानकपणे ते समोर दिसलं आणि आजूबाजूला कोणी दिसत नव्हते आणि काही साक्षीदार कोणी नाहीये असं त्यांना लक्षात आलं की जोरात मागून त्यानं ठोक मारला आणि तर डायरेक्टली निघून गेले होते. मग याच्या अनुषंगाने तपासादरम्यान ह्या तिघांना अटक केलेलं आहे आणि आज कोर्टात आम्ही प्रोड्यूस करणार आहे की जे मेन आरोपी आहे बदक सुतार ह्याच्या विरुद्धातलं 2 मर्डरचे गुन्हे जुने आहेत आणि एक अटेम्प्ट टू मर्डर आहे, एक रेपचा गुन्हा आहे आणि एक मारामारीचा गुन्हा आहे. सर, या आरोपींचा शोध कसा लागला? या आरोपींचा शोध म्हणजे जुने आम्ही सीसीटीव्ही बघत असताना ह्याचं एक गाडी दिसलेलं आहे, महिंद्रा बोलेरो गाडी दिसलं आणि हे कोणाचं मालकीचं आणि कोण वापरतंय याच्या विषयावर आम्ही माहिती घेतल्यावर हा जे मेन मालक आहे ह्याचा गुन्हेगारी इतिहास आम्हाला माहिती समजलेला आहे. मग अजूनही म्हणजे आम्ही तांत्रिक आणि गोपनीय माहिती दोन्ही वापरून म्हणजे ह्यांना अटक करण्यात आलेलं आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड, एरंडल, जळगाव.